महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं। देशामध्ये 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे। केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यावर राज्यात शनिवारपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे। अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटी संदर्भातलं विधेयक एकमताने मंजूर झालंय। राज्यातले शेतकरी संपावर जाण्याच्या हालचाली तीव्र झाल्यात, कारण आज अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांची बैठक सुरू झाली आहे। बैठकीला रघुनाथदादा पाटलांसह राज्यातले बहुतेक शेतकरी नेते सहभागी झालेत। या बैठकीला अहमदनगर, नाशिक, जळगाव, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यातले शेतकरी उपस्थित आहेत। या बैठकीत शेतकरी आंदोलनाची दिशा ठरणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झालेली आहे। राजू शेट्टींनी फुलेवाड्यात अभिवादन करून या यात्रेला सुरुवात केली। सदाभाऊ खोत मात्र या यात्रेला उपस्थित नाहीये। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई पायी चालत आत्मक्लेश यात्रा काढणार असल्याचं ठरवलेलं होतं आणि त्यानुसार यात्रा सुरू झाली आणि यात्रा 9 दिवसात मुंबईत पोहोचेल। पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पक्ष आज प्रयत्न करताना दिसतील। आज सर्वाधिक रॅली आणि सभा होणार आहेत। मशीन हॅक करण्याची वृत्ती आमची नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। पनवेल महापालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने ते काल कामोठ्यात बोलत होते, त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने सेना भाजपच्या वाकयुद्धाची सुरुवात झाली आहे। रविवारचा मुहूर्त साधत काल शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादींनीही पनवेल महापालिकेसाठी प्रचार सभा घेतली। राज्यातील वीज कंत्राट कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनात राज्यातले 22,000 तर कोल्हापूर जिल्ह्यातले 1,000हून अधिक वीज कंत्राट कामगार सहभागी झालेत। कोल्हापूरमधील महावितरण कार्यालयात कामगारांनी आंदोलन केलं। कामगारांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलंय। मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 3 भारतीय जवान शहीद झालेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड्याच्या नौगाम सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे। कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर जातीय भेदभाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। येडियुरप्पा राज्याच्या दौऱ्यावर असताना आपल्या कार्यकर्त्यांसह दलित कुटुंबाच्या घरी गेले होते। यावेळी येडियुरप्पा यांनी या कुटुंबासोबत जेवण केलं होतं, पण येडियुरप्पा यांनी दलितांच्या घरचं जेवण न जेवता हॉटेलमधलं जेवण जेवल्याचा आरोप केला जातो। या प्रकरणी कुटुंबातल्या सदस्याने जातीय भेदभाव केल्याच्या आरोपावरून येडियुरप्पाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मात्र येडियुरप्पांनी हे आरोप फेटाळून लावले। पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलनी गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील लाठदळ गावापासून न्याय यात्रेला सुरुवात केली। यावेळी हार्दिक पटेल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंडन करून यात्रेला सुरुवात केली आहे। पाटीदार समाजावर गेल्या काही वर्षात झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येते। हार्दिक पटेलने यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली। मुंबई ते गोवा धावणारी तेजसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत। आज ही गाडी मुंबईहून गोव्याकडे धावणार आहे। दरम्यान गाडीचं मेनू कार्ड आणि दरपत्रकही प्रसिद्ध करण्यात आलंय। नाश्त्यासाठी तुम्हाला 122 ते 155 रुपये, तर जेवणासाठी 222 ते 244 रुपये मोजावे लागतील। बुधवारपासून गाडीची नियमित सेवा सुरू होणार आहे। कोकणसाठी अत्याधुनिक तेजस एक्सप्रेस सुरू होते न होते तोच तेजसच्या पुढच्या 4 महिन्यांची सगळी तिकीटं बुक झाली। काल सकाळी केवळ 6 तासात प्रवाशांनी सर्व तिकीटं बुक केली। गणेशोत्सवासाठी अजून 3 महिने बाकी असताना चाकरमान्यांनी 23 ऑगस्ट रोजी 600 तिकीटं बुक केली। शेतकऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन करणारे शेतकरी विजय जाधव यांची शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांनी भेट घेतली। विजय जाधव विधान भवनाच्या गेटबाहेर आंदोलन करणार असल्यामुळे मध्यरात्री त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र सुटकेनंतर विजय जाधवांनी आझाद मैदानात पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले। अमेरिकेच्या नासा या संस्थेने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शोधून काढलेल्या एका जीवाणूला भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलंय। नासाने शोधलेला हा जीवाणू फक्त आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच आढळलाय, त्याचं अस्तित्व पृथ्वीवर आढळून येत नाही। या जीवाणूला आता सॉलिबॅसिलस कलामी असं नाव देण्यात आलंय। या जीवाणूचे गुणधर्म अजूनही पूर्णपणे समजलेले नाहीये। सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या 3ऱ्या पर्वाचा आजचा शेवटचा दिवस आहे। 8 एप्रिल रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली। स्पर्धेच्या 2ऱ्या पर्वात 13 जिल्ह्यातील 30 तालुक्यात स्पर्धा पसरली आहे, ज्यात 1324 गावांचा सहभाग आहे। हजारो लोकांना स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाचं प्रशिक्षण देण्यात आलं। वॉटर कप स्पर्धेचं 2रं पर्व संपायला अवघे काही तास उरलेत। अकोल्यात पाणी फाउंडेशनचं काम खूप चांगल्या पद्धतीने झालंय। अकोल्यातल्या 7 तालुक्यातील 105 गावांचा यामध्ये समावेश आहे। इथल्या कामाविषयी ऐकून आमिर खान स्वतः पातूर तालुक्यातील चारमोळी आणि शिरला गावात आलेला होता। अहमदनगर शहरात
अनेक ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना त्रास होतोय। या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केले। तसंच येणाऱ्या दिवसांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी न मिळाल्यास पालिकेतच मुक्काम ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी काल LLBच्या चौथ्या सेमिस्टरचा पेपर दिलाय। संजय धोत्रे 2014 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी निवडून आले होते। मात्र राजकारणाच्या धावपळीतही त्यांनी स्वतःमधला विद्यार्थी जागृत ठेवल्यानं त्यांचं कौतुक होतं। लातूरचे भाजपचे नगरसेवक सुरेश पवार यांनी लातूरमधला भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान पटकावला। महापौर पदाच्या निवडणुकीत सुरेश पवार यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांचं आव्हान होतं। त्या निवडणुकीत भाजपच्या सुरेश पवार यांना 36 तर काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना 34 मतं मिळाली। लातूर महापालिका सभेत तुफान गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। काँग्रेसचे कार्यकर्ते थेट नवीन महापौर सुरेश पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या दायजवळ आले। सभागृह नेत्याची निवड करावी अशी काँग्रेसची मागणी होती, मात्र भाजपने त्याला असंमती दर्शवल्यानं हा सगळा गोंधळ झाला। पुण्यामध्ये दिवसाढवळ्या मंदिराच्या दानपेट्या चोरी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। 17 तारखेला वडगावमधल्या गणपती मंडळाच्या दानपेटीची चोरी करणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली। वडगावचा राजा मंडळ परिसरात असलेल्या CCTVच्या मदतीने दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। आता बातमी पंढरपुरात नाही, सांगोल्यातील कथित विद्यार्थिनी छेडछाड प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। कारण ज्यांच्यावर छेडछाडीचा आरोप झाला त्या प्राचार्य दिलीप खडतर यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलंय। काल त्यांनी पंढरपुरातल्या स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेतली। यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला। मनमाड मालेगाव रस्त्यावरील चौंडी घाटामध्ये 2 ट्रकचा अपघात झाला। या अपघातात एका ट्रकला आग लागली, ज्यात एका ट्रकचा ड्रायव्हर भाजलाय। मालेगाव अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। नाशिकच्या तहसील कार्यालयामध्ये संध्याकाळी अचानक फॅन कोसळल्यामुळे एक कर्मचारी जखमी झाला। फॅन कोसळतानाची घटना तहसील कार्यालयातल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। फॅन पडल्यामुळे सेतू सहाय्यक पदावर काम करणारे आडगावकर जखमी झाले। त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरातले सिलिंग फॅन सुस्थितीत आहेत की नाही याची खातरजमा करून घ्या। एअरलिफ्ट या चित्रपटात अक्षय कुमारने रणजीत कटियाल नावाचं जे पात्र साकारलं होतं त्या मॅथ्यूनी मॅथ्यूज यांचं निधन झालंय। 1990 मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केला होता। यावेळी मॅथ्यूनी मॅथ्यूज या व्यावसायिकांनी कुवेतमधल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती। मॅथ्यूज यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे सुमारे 1.5 लाखाहून अधिक भारतीय आपल्या देशात सुखरूप परत येऊ शकले होते। त्याच मॅथ्यूनी मॅथ्यूज यांचं पात्र अक्षय कुमारने एअरलिफ्ट या चित्रपटात साकारलेलं होतं। आज मॅथ्यूज यांचं कुवेतमध्ये निधन झालंय। अक्षय कुमारने ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली। या आठवड्यातील शुक्रवार नोटाबंदीनंतरचा पहिला बंपर शुक्रवार ठरणार आहे, खास करून मराठी चित्रपटांसंदर्भात। कारण या आठवड्यात तब्बल 5 मराठी चित्रपट एकत्र रिलीज होत आहेत। यंदाच्या शुक्रवारी सचिन द बिलियन ड्रीम, खोपा, करार, ओली की सुकी आणि ताटवा हे 5 मराठी चित्रपट रिलीज होत आहेत। यामध्ये सचिन द बिलियन ड्रीम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आधारित चित्रपट आहे आणि त्याच्याकडे सिने रसिकांसह क्रिकेट रसिकांचंही लक्ष आहे। IPLच्या रणांगणात मुंबईने विजेतेपद आणि पुण्याने उपविजेतेपदाची कमाई केली खरी, पण ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप मात्र हैदराबादच्या शिलेदारांनी पटकावली। हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या मोसमात 14 सामन्यात 641 धावांचा रतीब घातला आणि सर्वोत्तम फलंदाजांसाठीची ऑरेंज कॅप मिळवली। ऑरेंज कॅपचा मान वॉर्नरला मिळण्याची ही दुसरी वेळ। IPLचं विजेतेपद पटकावल्यावर अनंत अंबानी यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। अनंत अंबानींनी IPL विजेतेपदाची ट्रॉफी हातात घेऊन सिद्धिविनायकाला साकडं घातलं। यावेळी विजेतेपदाची ट्रॉफी हार आणि फुलांनी सजवण्यात आली। देशातील मोबाईल युजर्समध्ये सध्या जिओची चर्चा चांगलीच बघायला मिळते। त्यामुळे गुजरातच्या एका पाणीपुरीवाल्याने जिओच्या लोकप्रियतेचा वापर आपल्या तोट्यात चाललेला व्यवसाय वाचवण्यासाठी केलाय। गुजरातमधील रवी जगदंबा या पाणीपुरीवाल्याने आपल्या ठेल्याला चक्क जिओ पाणीपुरी असं नाव दिलंय। त्यासाठी ग्राहकांकरता खास ऑफर आहे। यामध्ये दिवसाला 100 तर महिन्याला 1000 रुपये देऊन अनलिमिटेड पाणीपुरी खाण्याची मुभा ग्राहकांना देण्यात येते। सध्या रवीच्या ठेल्यासमोर त्यामुळे मोठी गर्दी बघायला मिळते। मालदीव देशाच्या बेपत्ता झालेल्या जहाजाचा शोध घेण्यात भारतीय नौदलाला यश आलंय। जहाजाच्या प्रोपेलरमध्ये बिघाड झाल्यामुळे मालदीव देशाचं जहाज समुद्रात भरकटलं होतं। याबद्दलची माहिती भारतीय नौदलाला देण्यात आली होती। यानंतर भारतीय नौदलाच्या INS किर्च या जहाजाने लगेचच शोध मोहिमेला सुरुवात केली होती। BCCIच्या वार्षिक करारातल्या अश्रेणीतल्या क्रिकेटपटूंच्या पगारात 150% वाढ करावी अशी मागणी भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीने केली आहे। सोबत सपोर्ट स्टाफच्याही पगारात वाढ व्हावी असं BCCIला केलेल्या सादरीकरणात सांगण्यात आलंय।